ऐका रे पूरक, काल तुम्हाला माहित असेल की जो डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय आहे टॅरिफ संदर्भातला, तो अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं काय केला रे? रद्द केला. मला लक्ष कुठं वेधायचं आहे माहितीये का तुमचं, की हा मुद्दा हा बुक मध्ये सहसा आढळत नाही, पण यावर प्रश्न आढळते की वरचा पहिलं वाक्य दिलं भारतीय संसदेवर आणि दुसरं वाक्य दिलं ब्रिटनच्या संसदेवर. पहिलं वाक्य दिलं भारतीय सर्वोच्च न्यायालयावर आणि दुसरं दिलं अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयावर. कळलं इथपर्यंत? तर तिथं लक्ष वेधायचं आहे. तर व्यवस्थितपणे समजून घ्या. 100% 1 मार्क वाढण्यासाठी या लेक्चरची मदत होईल. ट्रम्प विरुद्ध सर्वोच्च न्यायालय. माझा चर्चेचा मुद्दा काय आहे? समजा सेम कंडिशन इंडियामध्ये असती. हे कन्सेप्ट शिकून आलो बरं तुम्हाला. समजा उदाहरणार्थ सुप्रीम कोर्टानं एखादा निर्णय हा रद्द केला असता. त्याला नवीन पेज घेऊ का? समजा भारताचं सुप्रीम कोर्ट आहे आपलं, हे बरोबर आहे? हे भारताचं सुप्रीम कोर्ट आहे. भारताच्या सुप्रीम कोर्टानं समजा संसदेचा एखादी निर्णय रद्द केला असता, तर हा रद्द केलेल्या निर्णयाला संसद आपली पुन्हा पारित करू शकली असती? यस ऑर नो? यस की नो रे? म्हणजे याला कलम 13च्या भाषेमध्ये असं म्हणतात की सर्वोच्च न्यायालय या पार्लमेंटच्या निर्णयाचं ज्युडिशियल रिव्ह्यू करू शकते, न्यायालयीन पुनर्वलोकन करू शकते. पण न्यायालयीन पुनर्वलोकन केल्यानंतर सुद्धा त्याच्या अगेन्स्ट मध्ये संसद कायदा करू शकते. अरे कळलं का बाबा? सेम कायदा आणि संसदेने केलेल्या कायद्याचं पुन्हा सुप्रीम कोर्ट काय परीक्षण करू शकते. पुन्हा संसद काय करू शकते? परीक्षण. चला समजलीत पण आता? हे भारतामध्ये या प्रकारे चेक अँड बॅलन्सचं तत्व आहे. आपण आपल्या बेसिक लेक्चर मध्ये सांगितलं होतं तुम्हाला की भारतामध्ये सेपरेशन ऑफ पॉवर कॅटेगोरिकली नाही. भारतामध्ये सत्ता विभाजनाचा सिद्धांत हा वापरला जात नाही. भारतामध्ये चेक अँड बॅलन्स वापरल्या जाते. याच्यावर चेक हा करतो, याला चेक पुन्हा हा करतो. हे आपलं फंक्शन आहे. समजलीत परत? याला म्हणतात ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायालयीन पुनर्विलोकन, जे आपल्या तत्व कलम 13 मध्ये आहे. ओके, कलम 32 मध्ये पण दिसते आणि कलम 226 मध्ये दिसते या प्रकारे. पण कॅटेगोरिकली कलम किती मध्ये आहे? 13 मध्ये. आता अमेरिके संदर्भात या. अमेरिकेमध्ये कसं आहे माहितीये का? अमेरिकेमध्ये समजा अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं, बरोबर, त्याला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाला फेडरल कोर्ट म्हणतात. अमेरिकेच्या फेडरल कोर्टानं जर समजा एखादा निर्णय हा रद्द केला, जसा ट्रम्पचा निर्णय रद्द केला, तर या रद्द केलेल्या निर्णयाला हा कायमचा रद्द होतो. सेम निर्णयाला तिथली संसद पुन्हा पारित करू शकत नाही. समजलं का बरं? कारण अमेरिकेमध्ये सत्ता विभाजनाचा सिद्धांत सेपरेशन ऑफ पॉवर हा कॅटेगोरिकली राबवला जातो. तुम्हाला कळून आला का मी काय म्हणून राहिलो? तर ऑनलाईन वाले थोडे लेक्चर हेवी आहे, हा थोडं बघून घ्या, वरच्या लेवलचे लेक्चर आहे. भारतामध्ये कलम 50 मध्ये तुम्ही काय वाचता? सेपरेशन ऑफ पॉवर नाही. भारतामध्ये चेक अँड बॅलन्स आहे. सुप्रमसी कोणाची आहे? कॉन्स्टिट्यूशन. सेपरेशन ऑफ पॉवर अमेरिकेमध्ये आहे. कसं? याचं काम आहे कायदा चुकीचा असेल तर रद्द करणे, आणि अमेरिकेच्या सिनेटचं काम आहे कायदा पारित करणे. अरे कळलं का रे बाबा? म्हणजे एक वेळा जर सुप्रीम कोर्टाने तिथल्या कायदा रद्द केला तर सिनेट पुन्हा करू शकत नाही. सिनेट म्हणजे अमेरिकेची संसद. मग जर रद्दच करू शकत नाही का? तर मग 2 उपाय आहे. उपाय नंबर एक त्याच प्रकारचा नवीन कायदा तयार करायचा. एस्किनो रे, त्या कायद्यात बदल नाही. समजला मी काय बोललो? तो कायदा गेला, ओके, हरे कृष्णा हरे राम, समजला इथपर्यंत? तो खतम. दुसरा कायदा करायचा. अरे कळला का रे? भारतामध्ये त्याच कायद्यात बदल होते, बरोबर? तो एक मार्ग आहे. पण शेवटी मला सांगा, सेम कायदा दुसरा केला पुन्हा रद्द करणारच आहे ना? तसं थोडी करणार आहे. त्यामुळे ते उगो. आणि दुसरा उपाय काय आहे मग? त्या संदर्भात घटना दुरुस्ती करणे. पण अमेरिकेमध्ये घटना दुरुस्ती चंद्रावर जाण्यासारखा आहे. कशी आहे माहिती? घटना दुरुस्ती तिथल्या सिनेटनं 2/3 बहुमतानं पारित केलं पाहिजे आणि राज्यानं 3/4 बहुमतानं पारित केलं पाहिजे. म्हणून अमेरिकेमध्ये आतापर्यंत मोजक्याच घटना दुरुस्त्या झाल्या. म्हणजे 20च्या वर घटना दुरुस्ती नाही. 20च्या वर, 15च्या वर नाही. त्यामध्ये 106 पर्यंत गेल्या. आपलं जे त्याला काय म्हणतात की जे नवीन आपलं बुक आहे, त्या बुकमध्ये जवळपास 106 पर्यंत कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आपण कव्हर केलेले आहे. बरोबर? इथपर्यंत ऑनलाईन वाले लक्षात ठेवायचं, हे पुस्तक आपलं प्रसिद्ध झालं आणि यामध्ये ज्या काही कन्सेप्ट आपल्या ज्युडिशियल रिव्ह्यू सारख्या ते मी याच्यामध्ये समाविष्ट केल्या आहे बरं का, की कसं आलं, काय आलं, कशा प्रकारचं. मार्केटमध्ये एवढे मोठे पुस्तक असताना हे पुस्तक काढलं याचं मला जाणीव होती. समजलं का?
काहीतरी वेगळं द्यावं म्हणून हा प्रयत्न केला. एक वेळा काय करून घ्या, वाचून घ्या. आणि दुसरी गोष्ट, ही ऑफर आपली लवकरच संपत आहे. त्याला काय म्हणतात की ही ऑफर 25% आणि 50%ची एक वेळा बघून घ्या. ओके, शिवजयंती निमित्त ही ऑफर काय केली होती, आपण सुरू केलेली होती. आता बघा, यामध्ये इतर ट्रम्पनं हा निर्णय सिनेटनं काय केला, रद्द केला. मला ट्रम्पकडे पर्याय काय, काहीच पर्याय नाही. आता त्याला नव्यानंच काय करावं लागेल, मांडणी करावी लागेल. म्हणजे याचा अर्थ संपला. असं भरपूर वेळा झालेला आहे की ट्रम्प आणि सुप्रीम कोर्टामध्ये हे आहे. मॉरल ऑफ द स्टोरी, शेवटलं वाक्य काय, भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयानं जर खटला दिला, निकाल दिला, संसद त्यात बदल करू शकते त्यातच. पण अमेरिकेमध्ये एखादा खटला दिला तर त्यातच बदल करू शकत नाही. त्याला ओव्हर रूल्ड म्हणतात. काय ओव्हर रूल शब्द म्हणजे भारतामध्ये ओव्हर रूल होते, अमेरिकेमध्ये ओव्हर रूल होत नाही. समजली पडतं? ओके, का बरं? कारण आपल्या इथं चेक अँड बॅलन्स आहे आणि तिथं सेपरेशन ऑफ काय पॉवर आहे. कॅटेगोरिकली आपल्या इथं सेपरेशन ऑफ पॉवरचं तत्व काही प्रमाणात कुठे दिसते, कलम 50 मध्ये, जे कोण मांडलं होतं मॉन्टेस्क्यू. पण आपल्या इथं त्यापेक्षा काय, चेक अँड बॅलन्स. समजलं मी काय म्हणणं आहे? तर या तऱ्हेनं थोडं जर बघितलं तर मला असं वाटतं की कंबाईन करत असाल तर पूर्व परीक्षेला आणि राज्यसेवा जर करत असाल तर आन्सर रायटिंग मध्ये अशी वाक्य वापरा. तुलना करून जर तुम्ही लिहिलं ना तर तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होईल. तो चला, समजली पर्यंत? ओके, घ्या रेकॉर्डवर. 100% याचं रद्दचं कारण म्हणजे किंमत ऑर्डर आली. म्हणजे उठसूट कसा काही निर्णय घेतला. त्यांचं म्हणणं होतं याला मान्यता पाहिजे होती, कोणाची, सिनेटची. ती घेतली नाही ना, सिनेटला ओव्हर रूल केला म्हणून ते रद्द केलं. ते ठीक, चला थांबा, ठळक बातम्या संपल्या.